एक ऑपरेशन सिंदूर झालं, म्हणजे मी तुम्हाला एक असा एक थिओरिटिकल प्रश्न विचारते, की जर तुम्हाला या वेळेला आता ही युद्धजन्य परिस्थिती आहे, अशा वेळेला जर तुम्हाला पंतप्रधानांचा सल्लागार म्हणून नेमलं गेलं, तर तुम्ही म्हणजे आपण जे बघितलं आर्थिक आहे, लष्करी आहे, राजनैतिक आहे, फार महत्त्वाचं आहे. अशा वेगवेगळ्या स्तरावर तुम्ही कोणते निर्णय घ्याल? असं एक वेगवेगळ्या स्तरावर. खरं जर आपण पाहिलं ना तर हे युद्ध आता ऑलरेडी ह्या सर्व स्तरांवर चालू आहे योग्यरित्या. मी एक जे आत्तापर्यंतचं ॲनालिसिस आहे ते सांगतो मी. इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये आपण पाकिस्तानला ऑलरेडी मागे टाकलेलं आहे ह्या विषयावर, की ते जे काय इन्फॉर्मेशन रिलीज करतायत सोशल मीडिया म्हणा कशावरही म्हणा, आणि आपण जे काय रिलीज करतोय त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन वॉरफेअर इज समथिंग लाईक दिस. इट हॅज टू, त्याला एक बेस खऱ्याचा लागतो. मी उगाच उठून काही म्हणायला लागलो तर ते इन्फॉर्मेशन वॉरफेअर होत नाही. प्रॉपगंडा करायचा असेल तरी काहीतरी कुठेतरी खरं लागतं, मग त्याच्यावर तुम्ही बिल्डअप करता प्रॉपगंडा. तो त्याच्यामध्ये वी आर, आपण बरेच पुढे आहोत पाकिस्तानच्या ह्याच्यामध्ये. डिप्लोमॅटिकली वी आर क्वाईट फर्म, कारण पाकिस्तानची जी कंडिशन आहे आणि त्यांचा जो टेररिझमसाठी सपोर्ट आहे तो जगाला माहिती आहे. त्यामुळे डिप्लोमॅटिक ह्याच्यामध्ये मला वाटतं की जे आत्ता गव्हर्नमेंट करते ते दे आर डुईंग वेल. राहिली गोष्ट मिलिटरी ऑप्शनची. ह्याच्यात दोन ऑप्शन्स येतात. एक, आपण पाकिस्तान आर्मीला ठोकायचं का आपण टेररिस्ट कॅम्प्सना ठोकायचं, हे आपल्याला वेग करायला लागलं. पाकिस्तान आर्मीला ठोकायचं जे काम आहे तेही इतक्या सोपं करता आलं असतं, पण त्याच्यामध्ये जो मुनीर आहे तिथला तो म्हणू शकतो की आता आर्मीवर अटॅक केला आहे म्हणून आम्ही पण अटॅक करणार. सो त्याच्यामधला रिस्क एलिमेंट आहे. आणि राहिली गोष्ट आता पुढे काय मिलिटरी याची, मी साधं एक 52 पत्त्यांचं उदाहरण घेऊन समजावतो आहे. अगदी सोपं उदाहरण आहे. सर्जिकल स्ट्राईक आपण जेव्हा केली तेव्हा लेट्स से आपण पंजी टाकली, त्याच्यावर त्यांनी इस्पिकची पंजी टाकली, मग छक्की टाकली, मग आपण सत्ती टाकली, गोष्ट संपली. बालाकोट स्ट्राईक जेव्हा आपण केलं तेव्हा आपण अठ्ठी टाकली, त्यांनी न्यायला टाकली, संपलं. आता आपण काय केलं आहे, आपण ती जी लॅडर आहे ना त्या लॅडरवर आपण अशा जागी पोचलो आहे की आपण आता त्यांना सांगतोय दम असेल तुमच्यामध्ये तर पुढचं आम्ही द्यायला टाकलं आहे, तुमच्यात आहे ताकद तर जॅक टाका. जॅक म्हणजे काय इथे? म्हणजे गुलाम टाका. नाही ते बरोबर आहे, पण आता काय त्यांना आपण त्यांच्या टेररिस्ट कॅम्पवर हल्ला केला हे त्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे. म्हणजे असं ते म्हणले नाहीत की आमच्या आर्मी कॅम्पला नाही, पण त्यांना कल्पना असणारच नाही सगळ्याची, त्यांचा पण एक इंटेलिजन्स आहेच ना. आहेच ना. पण आता त्यांना काय करायला लागेल, त्यांना आता जर गुलाम टाकायचा असेल तर त्यांना मुंबई, दिल्ली, अमृतसर ह्याच्यावर हल्ला करण्याशिवाय गत्यंतरच नाही. वापरतील न्यूक्लिअर मिसाईल. न्यूक्लिअर नाही म्हणते मी, अजून जॅक टाकायची. अच्छा, ट्रम्प कार्ड राहिलंय. तर त्यामुळे आता आपण त्यांना दाखवलंय की आम्ही हे हल्ला टाकला, ह्याच्यावर तुम्हाला काय करता येईल ते करा तुम्ही. म्हणजे आपण वाट बघतोय त्यांच्या रिस्पॉन्सची. आपण त्यांना दम दिला की आम्हाला आता काही करायचं नाही, आज सकाळपासून बोंब मारतोय आपण, आम्हाला जे करायचं होतं ते केलं, तुम्हाला काय करता येईल सांगा. आता समजा त्यांनी जॅक टाकला अमृतसरवर किंवा काय मुंबईवर अटॅक केला नॉर्मल वेपन्सनी, न्यूक्लिअर मी अजून येतच नाही. नॉर्मल वेपन पण त्यांना आत घुसायला लागेल ना. त्यांच्याकडे 2-4 मिसाईल आहेत, गौरी आहे, फलाना आहे, ते टाकतील. अच्छा. सो वन्स दे डू दॅट,
माझ्याकडे राणी आहे ना, मग मी रावळपिंडीला टाकू शकतो, मी कराचीवर टाकू शकतो, मी ग्वाल्हेरला टाकून त्यांचं सगळं ध्वस्त करू शकतो. जर आज मी LOC क्रॉस केल्याशिवाय मी 200 किलोमीटर आत मारू शकतो, तर मला कराची हार्बर डिस्ट्रॉय करायला काही प्रॉब्लेम नाही आहे. तो आपण त्यांना आता अशा स्थितीत आणलं आहे की एस्केलेट करायचं असेल तुम्ही करा, मग बघा मी काय करतो ते. आणि राहिली गोष्ट न्यूक्लिअर वेपन्सची, जे एक म्हणजे पूर्वीच्या काळी सुद्धा युद्ध करताना कायम की न्यूक्लिअर पॉवर्स आहेत, आणि पण कारगिलमध्ये हे आपल्याला आधीच आपल्या ॲनालिसिसमध्ये होतं आहे की न्यूक्लिअर पॉवर्स कॅन ऑल्सो फाईट विदाउट युझिंग न्यूक्लिअर वेपन्स. कारण काय होतं ना, जेव्हा एस्केलेटरी लॅडर चालू होते, आज UK, USA, फ्रान्स, सौदी अरेबिया सगळ्यांनी भारताच्या बाजूने स्टेटमेंट केलं आहे. एक स्टेटमेंट आहे, फॉरगेट कोणी केलं, फार इंटरेस्टिंग आहे. त्यांनी पाकिस्तानला विचारलं आहे की तुम्ही 2 महिने पहिले जे टेररिस्ट तुमच्याकडे येतात म्हणून अफगाणिस्तानवर हल्ला केलात, एअर अटॅक केलात, मग आता तुम्ही हे तेच झालं तर आता तुम्हाला काय त्रास होतोय? सो ॲट द मोमेंट आपण ध्यानाला टाकलं आहे, त्यांना सांगितलं तुम्हाला काय करायचं ते करा, बाकी आम्ही बघतो. जेव्हा ही लॅडर चालायला लागते तेव्हा बऱ्याच ॲनालिस्टचं असं मत असतं की ते त्यांचा मोमेंटम स्वतःच येतो आपोआप आणि ते वर 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 जात राहतं. इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये असं होत नाही. प्रत्येक स्टेपला इंटरनॅशनल कम्युनिटीचा रिस्पॉन्स निराळा होईल. समजा एक उदाहरण घेऊ आपण. पाकिस्तानने उद्या अमृतसर आणि मुंबईवर मिसाईल अटॅक केले. आज चायनाचं जो आहे स्टेटमेंट ते तसं येणार नाही. मग चायना म्हणेल नाही, हे जे काय झालं हे बरोबर नाही झालं. कारण चायनालाही माहिती आहे की एस्केलेटरी लॅडरचं नेक्स्ट स्टेप इज गोइंग टू बी वर्स. त्यामुळे जो कोण पुढचं पाऊल घेईल त्याला आपोआप इंटरनॅशनल प्रेशर येत राहील. आणि माझं असं ॲनालिसिस आहे की इट विल नॉट गो टू न्यूक्लिअर लेवल्स. जे आत्ता आहे, जे काय आत्ताची स्थिती आहे, ते न्यूक्लिअर लेवलला जाणं शक्यच नाही. फक्त याच्यामध्ये एक असतं, जेव्हा आपण एका वेड्या कुत्र्याला कोपऱ्यात अडकवतो ना, तेव्हा त्याला पळून द्यायची वाट पण द्यायला लागते. तर आता पाकिस्तानची अवस्था त्या वेड्या कुत्र्यासारखी आहे, कोपऱ्यात अडकलाय, भुंकतोय, पण त्याला वाट द्यायला लागणार आहे कुठेतरी बाहेर पडायला. आणि ती वाट 3 गोष्टींनी येऊ शकते. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडनं त्यांना ॲश्युरन्स मिळू शकतं की तुम्ही अजून काही कटकट करू नका, आता ड्यू आहे तुम्हाला लोन, ते आम्ही रिलीज करू. USA आणि रशिया मिलिटरी त्या मुनीर खान पार्टीला देऊ शकतं की जास्ती काही बोलायचं नाही, नाहीतर जे काय मिळते तेही बंद होईल. पण मुनीर खान मग म्हणेल की आम्हालाही काहीतरी करायला लागेल ना, आमच्या देशाला सुद्धा आम्हाला दाखवायचंच आहे की, नाहीतर ते म्हणतील तुम्ही काय केलं, ते आत येऊन गेले. तिथे डील होईल की ओके तुम्ही इथपर्यंत काही केलं तर आम्ही करणार नाही, त्याच्यावर जाऊ देणार नाही. तो दॅट इज हाऊ हे इंटरप्ले होणार आहे की पाकिस्तान एखादी एअर रेड करेल असं वाटतं. हो, आणि दॅट विल बी फेस सेव्हिंग त्यांच्यासाठी की इंडिया आमच्याकडे आली, आता आम्ही पण गेलो, आता आम्ही रिस्ट्रेंट करणार आहोत. आता तुम्ही पुढे काय करायचं ते करा. नाही, आता झालं गेलं विसरून जा असं. कारण त्यांनाही काहीतरी करायला लागेल, नुसतं आर्टिलरी शेलिंगने होणार नाही आहे. एखादं मिसाईल, एखादी एअर रेड आपल्या इंटिरियरमध्ये कुठेतरी, आय एम नॉट सेइंग दिल्ली, मुंबई वगैरे, पण कुठेतरी छोट्याशा गावावर काहीतरी ते करतील. आणि ते एक्सपेक्ट करायला पाहिजे. कधी करतील ते? रिस्पॉन्स टाइम काय असतो?
मला असं वाटतं की आज ते परिस्थिती करतील, आता ते बोलायला सुरुवात करतील निर्णय लोकांशी, आणि उद्या किंवा परवा एखादा स्ट्राईक होईल. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.